मुंबई गोवा हायवेवरती चिखलाचं साम्राज्य झालेलं आहे। वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। ऐन पावसाळ्यामध्ये मुंबई गोवा हायवेची चाळण झालेली आता बघायला मिळते। या चिखलामुळे अनेक गाड्या स्लिप होण्याचा सुद्धा धोका आहे। गोवा महामार्गाची झालेली दयनीय अवस्था नागोठणे येथील हे दृश्य आहे। या ठिकाणी मातीमय रस्त्याचा भाग या ठिकाणी आपल्याला दृश्यातून पाहू शकतो की या ठिकाणी संबंधित ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि या संबंधित ठेकेदारावरती संबंधित अधिकाऱ्याचा अंकुश नसल्या कारणास्तवच हे या ठिकाणी प्रकार घडल्याचे या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। आपल्या या ठिकाणी बातचीत करण्यासाठी येथील काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगशील एकंदर या मुंबई गोवा हायवेची ही परिस्थिती आहे? तर बघा, आता 17 वर्ष हा काम रखडलेला आहे। अजून किती वर्ष जातील ते माहीत नाही आहे या कामाला, परंतु मुंबई गोवा महामार्ग आम्ही पाहतोय 17 वर्ष हे काम असं एकदम कासव गतीने चाललेलं आहे। दादा, काय सांगशील? तू आता बाईक घेऊन आलास आणि इथे तुझी बाईक आता स्लिप झाली, काय सांगशील? माझ्या ह्या रायगडमध्ये ह्या सगळे काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि ह्या रायगड जिल्ह्यात हे रोड असेच राहिलेले आहेत, काही काम झाले नाही आणि या स्लिप गाड्या मारतात आमच्या आपल्या रोड पलस ते नागोठणापासून चांगले रोड कधीच झाले नाही। माझं एवढंच मत आहे बोलायचं। दादा, तू आता एका बाईकवाल्याला इथे पडला असताना तू आता त्याला उचललीस, तू काय सांगशील एकंदरीत? हां, मी त्यांना आता उचललं होतं। गाडी त्यांची स्लिप झाली होती, पण ते लक्षात देत नाही रोडकडे आणि आम्ही डेली प्रवास करतो, आम्हाला पण खूप तकलीफ होतो। त्यांनी लवकरात लवकर लक्ष दिलं पाहिजे आणि पूर्णपणे काम केलं पाहिजे। आपण जर का बघितलं तर इथे संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्याची कुठेतरी दयनीय अवस्था झाल्याची या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। श्रीकांत शेलार, उडाणी न्यूज।